हिंगोली लोकसभेचा प्रचार आज शिगेला पोहोचलेला आहे। हिंगोलीमध्ये महाआघाडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना आपण प्रचाराच्या धडाक्यात शेवटी गाठलेलेच आहे। त्यांना अत्यंत वेळ कमी आहे, आपण थोडक्यात त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत। आष्टीकर साहेब आपलं स्वागत आहे। धन्यवाद धन्यवाद। साहेब मला सांगा की प्रचार हा शेवटच्या टप्प्याकडे जात आहे आणि नेमकंच एका चॅनलचा ओपिनियन पोल आलेला आहे, त्यामध्ये हिंगोलीची जागा आपल्याला दाखवलेली आहे। आपली प्रतिक्रिया? निश्चितच मला खात्री आहे की आज आमच्या हिंगोली लोकसभेमध्ये जनतेनंच ही निवडणूक आता हातात घेतलेली आहे आणि इथंच हिंगोलीमध्येच नाही तर संबंध मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रात आणि भारतामध्ये जनतेने लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि जनतेनं मन बनवलेलं आहे। आणि हा लोकसभेची निवडणूक आहे, ग्रामपंचायतीची निवडणूक नाही आहे। एकदा लोकांचं मन बनलं म्हणजे बनलं, त्यामध्ये आता काही फार फरक पडत नाही। आणि विषय असा झाला आहे की लोक विकासाचं कमी पण तुम्ही जे उपद्रव करत आहात त्याच्यात जास्त कंटाळलेली आहे। बरं आपण प्रचार करत आहात, लोकांचा मतदानाचा आपल्याला प्रतिसाद कसा मिळत आहे? अतिशय सुंदर प्रतिसाद आहे, अपेक्षेपेक्षा फार जास्त प्रतिसाद आहे। आणि मी तुम्हाला सांगतो आता इथं बोललेली कोणीही मंडळीला कोणी आणलेलं नाही आहे, पण हे स्वतःच्या उत्स्फूर्त पद्धतीनं जसं आमचा प्रोग्राम झाला तिथं त्यावेळेस ते लोक येऊन बसतायत, सांगतायत, समस्या ऐकत आहेत आणि अतिशय राग भरलेला आहे लोकांच्या मनामध्ये या सत्ताधाऱ्याबद्दल। बरं तुम्ही आताच नेमका विषय केला की भाजप ही चंबलचे डाकूचं निवासस्थान आहे, खोटं आहे सांगा ना, तुम्ही बोलायला झाले ना, तुम्ही मीडिया कुठं बोलायला लागली? बरं सांगा ना तुम्ही, मला असे 10 नावं सांगा ना, तुम्ही 10 नावं सांगा तुम्ही। आज मला सांगा इथं एवढी मुस्लिम मंडळी आहे, केंद्रातल्या 2-4-5 मंत्र्याचे नावं, केंद्रातल्या 2-4-5 मंत्र्याचे नावं त्याचे खाते सांगा म्हणा बरं कोणाला तरी, कोणालाच माहीत नाही हो। हे दोघंच जण होल अँड सोल चालवायला लागलेत आणि कोणी तुम्ही ज्याच्या नावावर तुम्ही भ्रष्टाचार काढला, टी व्ही चालू केली, ज्याचं नाव पुढे भ्रष्टाचार म्हणून आलं ते 10-12 दिवसानं बीजेपी दिसायले। मग हे तुम्ही भ्रष्टाचार काढताय, मग हे अहो पॉकेट प्लेअर कसं राहते 100, 200, 300 रुपये काढून घेते, धकते बा संध्याकाळचं माणूस घराकडे तरी जाते, पण डाकू लोक ते पुरं घरात लुटतात। मग हे सगळ्या एवढी महाराष्ट्र लुटला, भारत लुटला, ते सगळेजण जर बीजेपीमध्ये असतील तर मग त्याला डाकू म्हणणार तर काय म्हणू, काय म्हणणार आहे दुसरं मला सांगा ना। आणि जनतेला तरी काय वाईट म्हणते? अहो तुम्ही एकीकडे तुम्ही स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप करता। अहो तुम्ही काल परवा पंतप्रधानांनी म्हणले की अशोकराव चव्हाणांनी एवढा मोठा घोटाळा केला, पंतप्रधानांनी हे सुद्धा भाषणात त्यांच्याच म्हणले की अजितदादांनी 70,00,000 करोडचा घोटाळा केला आणि लगेच 8-10 दिवसामध्ये तुम्ही त्याला मंत्री करता, उपमुख्यमंत्री करता, यांना तुम्ही राज्यसभेवर घेता। मग तुम्हाला डाकू म्हणायचं नाही तर काय म्हणायचं सांगा ना तुम्ही। बरं आज देशामध्ये लोकसभेचा पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे, काय वाटतं आपल्याला, काय कौल देईल जनता? जनता 100% आज आघाडीच्या पाठीमागं उभी आहे आणि निस्वार्थपणे उभी आहे, निसंकोच उभी आहे। लोकांना मी सांगितलं ना तुम्हाला की यायचा उपद्रव नाही चालत आहे। आता लोकांचं म्हणणं आहे की बाबा भीक देत नाही मग कुत्रं तरी मागं लावू नको, ही अशी परिस्थिती झालेली आहे आणि या लोकांना कंटाळलेले लोक आहेत। तुम्हाला सांगतो विकासाच्या नावाखाली फक्त कोपराला गुळ आहे, दुसरं काही 10 वर्षात झालेलं नाही आहे। मूलभूत सुविधेपासून आमची सर्व जनता अतिशय कोसो लांब आहे। बरं शेवटचा प्रश्न आहे की आपल्याला किती मतं मिळण्याची अपेक्षा आहे? नाही दादा, मी प्रिडिक्शन करत नसतो तसं, पण मला एक माहीत आहे, माझ्या कॉन्स्टिट्यूशनमध्येच नाही पूर्ण मराठवाडा, महाराष्ट्र आणि भारतामध्ये आघाडीचे लोक सर्व निवडून येतील, जास्तीत जास्त लोक निवडून येतील। कारण आता लोक हे जे नकाब याने जे टाकलेला होता, भाई और बहिणो अच्छे दिन, हे सगळा आता कार्यक्रम संपला। लोकांना तुमचा खरा रूप समोर आलेला आहे आणि लोकांना कळालेलं आहे की तुमचं म्हणजे घराच्या म्हणजे तिजोरीच्या चाव्या या चोराच्या हातात द्यायच्या नाही, हे लक्षात आलेलं आहे लोकांच्या। धन्यवाद। हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर, कन्हैया खंडेलवाल, प्रहार टीव्ही, हिंगोली।